जितू काका तुमच्या ऊसाच्या फडाला आग लागली आहे. काय हो अख्खा फड जायला लागलाय. काय रे शेखर? अरे ऊस हा नाना काय झालं? अरे ऊसाचा फड पेटलाय. काय वय उद्या परवा तोड यायची होती. आम्ही इजवायलाच निघालोय. आता लगेच इजावला तर राहिलेला ऊस तरी वाचल. चल नाना आम्ही पण येतो. ठीक आहे तू एक काम कर, कारखान्यावरनं पाण्याचा बंब बोलून आण, त्यावर आम्ही विहिरीवरनं पायपा टाकून विजायचा प्रयत्न करतो. हा अरे पण असं कसं पेटला? कोणी काडी बिडी लावली का काय? अरे ग बस चल चला चला बसा. टॅलेंट व्हॉट इज दिस? 9 वाजले तरी दिवा लावला नाही अजून तुम्ही. हा शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. भैया ओ भैया अरे जम्या हळू. काय झाले तुला माहितीये का? काय? अरे पवारांच्या ऊसाचा फड पेटलाय. काय? सगळं गाव गेले विजवायला. चला आपण पण जाऊया. अरे पण कशामुळं? कसं ते मला काय माहित. काय रे जमे, काय झालं? भैया शीतल त्यांच्या ऊसाचा फड पेटलाय. सगळं गाव गेले विजवायला. हीच वेळा हिरो बनायची. चला आपण पण जाऊया. जमे आजपर्यंत आम्ही तुम्हाला येडच समजत होतो, पण तू तो हुशार निघाला की. हा पण तुझ्या हुशारची आता इथं काही किंमत नाही. कारण जिथं आपण पेटवतो तिथे विजवायला कधीच जात नाही. गॉट इट? म्हणजे भैया म्हणजे ते जाऊ दे, तुला नाही कळायचं. जा भैया म्हणजेच तुझा हिरो बन. जा गो. आता हो भैया. हा तुला जयश्रीने एक गोष्ट सांगितलेली आठवते का? हा की लांडग्याला जर जंगलाचा राजा व्हायचा असेल तर तो जंगल पेटून बी देऊ शकतो. शीतलच्या घरची सगळी नाकाबंदी करणार आहे मी. ते तिच्या घरच्यांना सगळ्यांना जखडून ठेवणार आहे आजगरासारखं. ते कुत्रा असतं का नाही, त्याला अशी बिस्किट टाकलं कशी शिपटी हलवत मागा येतात, तशी तिच्या घरची आपल्या मागा येतात का नाही बघ. शीतलचं ना अजिंक्यचं लग्न लावून देणं लई महागात पडणार आहे ह्यांना. ही फक्त सुरुवात आहे टॅलेंट. आता ऊस पेटवलाय, घर पेटवतो का नाही बघ लवकरच. नाही शीतलच्या संसाराची राख रांगोळी केली ना तर नाव सांगणार नाही. हर्षवर्धन उर्फ भैया साहेब देशमुख. जिजे काय बघतीयस? काय नाही र, रोजचीच मालिका बघत्या. आणि तुम्हाला एवढा उशीर का झाला याला? अगं पूजा तरी संपायला पाहिजे का नाही? कशी झाली पूजा? अहो जेवढा आपण लग्नात खर्च करणार आहे ना तेवढा पूजेला केला होता त्यांनी. असली पूजा कुठंच बघितली नाही बाई मी कधी. काय ग पुष्पे, पोराचं घरदार आहे का चांगलं? चांगलं डोळ्या गरा गरा फिरतेल असा बंगला बांधलाय पोराने, ते बी सत्ताच्या जीवावर. जिजी लईच कष्टाळू पोरगा आहे आणि घरी दोघच असतात, त्यो आणि तिची आई. आणि आई तर घरात असून नसल्यासारखी आहे बर का, म्हणजे एकदम शांत. आता लहानाचं मोठं झालंय मामाकडच, पण मामाच्या घरात राहत नाही. मामाचं घर सेपरेट आहे आणि ह्यांचं घर सेपरेट आहे. अहो लई म्हणजे लईच मोठा बंगला आहे. मला तर बाई जेडीचं लईच कौतिक वाटायला लागलंय. ती तिथं राणी सारखी राहील, राणी सारखी. जेडीच्या अंगावर काल दागिनं बघितलं का नाही? ती काहीच नाहीत. आज बघायला पाहिजे होतं. 12 तोळं डाग होता अंगावर, 12 तोळं. काय बी म्हणा, पण नशीबच काढलं बाई माझ्या पोरीनं. जी वळखायला आपण चुकलो का नाही ती माझ्या पोरीनं बरोबर ओळखलं. तशी माझीच लेख आहे म्हणल्यावर चुकायची नाहीच म्हणा, पण काय बी म्हणा लई चांगलं झालंय तिचं. आणि हा
अजून एका गोष्टीचा मला लय आनंद आहे. घरातली समधी सूत्र तिच्याच हातात आहेत. चला, हाय ना घरचं सगळं चांगलं, मग काळजी नाही. आता आज्याचं लगीन झालं आणि शीतली काय एकदा ह्या घरात लग्न करून आली की मग तर कसलीच काळजी नाही बघ. आशा अरे काय झालं? अरे नानांच्या रानातला ऊस अचानक पेटला. काय? वय, अरे सगळा ऊस पेटलाय. आम्ही विजवायचा प्रयत्न केला आणि कारखान्यावरनं बंबी आणला. ते किशबापूच्या हिरीवर, नानांच्या हिरीवर 3 मोटरी लावल्या तरी काय उपयोग झाला नाही. अरे मला वाटतंय फक्त 1/6 एकर ऊस राहिला असेल, बाकी सगळं रान गेलंय. नाना कुठे येत रे? आताच गेले सगळी घरी. चल आपण त्यांच्याकडे जाऊ. थांब, मी कपडे बदलून आलो. असं कसं रिपीट झालं? काय माहित. आता ऊस पेटलाय म्हणल्यावर पैशाला खड्डाच पडला असेल. लगीन तरी बरं लावून देतील ना, का दगडातच लावून देतील बघा. पुष्पे अगं तिकडे झालंय काय? तू बोलतेस काय? काय म्हणजे? एक तर मला माझ्या पुरीचं लगीन थाटामाटात करता आलं नाही. कुणामुळं? अजिंक्यांच्या लग्नामुळं. आता अजिंक्यांचं लगीन जोरातच झालं पाहिजे. आणि आत्ताच सांगून ठेवते, जरा जरी त्यांनी काही कमी केली ना तर मी हाय न ते हाय, बघतेच मी. चल. देवा पांडुरंगा, काय रे ही प्रीत घडलं? आता माझ्या आजीचं लग्न कसं व्हायचं? विठ्ठला पांडुरंगा. या अजिंक्यांचं लगीन म्हणजे डोक्याला तापच झालाय. एकदाच हे घर नावावर झालं म्हणजे मी सुटीन तर हे नाटकात. जेडीनं चांगलं स्थळ बघितलं, पण आता असं लगीन केलंय म्हणल्यावर ही घर सोडल्यागतच झालं की. म्हणजे ही घर अख्खच्या अख्खा अजिंक्यांच्या कशात जाणार? काय बी करून ही घर मला माझ्या नावावर करून घ्यायला लागल. आणि आता शीतलीच्या घरचं नुकसान झालंय म्हणजे जिजीन ही लगीन मोठं नको करू असं म्हणणार. नाहीतर 57 मदतीला जात्याला असं दिसतंय. आमच्या ह्या बाबानं पैसे उधळण्यापेक्षा आधीच गायब केलेलं बरं. जितू, अरे नको एवढं मनाला लावून घेऊ. नाना लई कष्टानं ऊस वाढवला होता हो. अरे होय, पण असं नाही व्हायला पाहिजे होतं. पांडुरंगाच्या मनात काहीतरी असेल. असं कसं झालं? आता आपल्या हातात काय आहे? आपण सगळा ऊस वाचवायचा प्रयत्न केला की